भोकरपाडा टीम आपल्याला विनंती आहे आपण लगेच आपले ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवायचे आहे। धारळ संघ आपण मैदानावरती हजर होता, थोडीशी दिलगिरी आपली व्यक्त करतो, थोडा वेळ लागला कारण टीम आपण वेळेवरती थोडेसे ऍडजस्टमेंट त्यांच्यामध्ये केलेले आहे वेळेच्या याच्यामध्ये। दोन्ही टीम आपले अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती आहे। लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय। जीवन 11 भोकरपाडा आणि धारोळ अशी मॅच। चला मॅच सुरू करा। प्रणित पाटील आणि आदी पाटील ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे। सामन्याला होती सुरुवात। गोलंदाज सुशील बॉलिंग ट्रॅक वरती, सुशील अगिबले बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 1 साठी। लेट्स प्ले आजच्या रजनी मधील तिसरी मॅच। पहिला बॉल राईट आर्म राउंड द विकेट, बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही। अँगलनं बॉल बॅट्समन पासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि पडल्यानंतर आणखी थोडासा दूर गेलाय। नॅचरली अँगल तुम्हाला पाहायला मिळेल। ऍक्शन रिप्ले देखील आपल्या स्क्रीनवरती आता आपण पाहणार नाहीयेत कारण पुढचा बॉल साठी देखील गोलंदाज सज्ज आहेत। सुशील अगिबले यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क चांगला झाला नाही, कन्व्हेन्सिंग स्ट्रोक नव्हता परंतु बॉल ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग रिजनला, वॅकंट एरियामध्ये बॉल गेला होता क्षेत्ररक्षक विरेश क्षेत्रामध्ये आणि तिथे 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावेंसोबत डावाचा सरीगणेशा केला गेलाय। प्रणित पाटील आदी पाटील ही जोडी मैदानावरती, गोलंदाज सुशील अगिबले बॉलिंग ट्रॅक वरती। एका बाजूने धारोळ संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये भोकरपाडा संघ जीवन 11 भोकरपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। 2 धावा धावपलकावरती आहे। 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड। पुढचा बॉल राईट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस होता समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय। एव्हरी ऍक्शन देयर आर इक्वल अँड अपोजिट रिएक्शन। न्यूटनचा तिसरा लॉ त्याचा उपयोग केलाय, गोलंदाजाला आरसा दाखवला त्याच्याच बॉलवरती, चौकार। सिक्स रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 6 धावा धावपलकावरती। पुढचा बॉल यावेळेस फुलर लेनचा बॉल मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक एका धावेचा प्रयत्न, धावबाद कदाचित वाचलेत फलंदाज। जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला गेला असता आणि फेकला गेला असता तर धावबाद झाले असते परंतु यावेळेस फलंदाज बचावलेत। चिक्की सिंगल पूर्ण झाली आहे 7 धावा धावपलकावरती। ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल। फुलर लेनचा बॉल होता आणि संधी मला वाटतं झेलची देखील होती, झेल देखील ड्रॉप झालाय आणि त्यासोबत 1 धाव देखील पूर्ण झाली आहे। पोहोचले फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये। ऍक्शन रिप्ले आणि लाईव्ह टेलिकास्ट ओमसाई MTC लाईव्हचं कौतुक खूप केलंय परंतु काम कौतुकास्पद आहे, त्यांचं जबरदस्त कामकाज आहे, सर्व टीमचं मनापासून कौतुक आहे। यावेळेस मात्र वाईड बॉल, आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल। यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा खाली राहिलाय आणि हा बॉल डॉट असेल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। 8 धावा धावपलकावरती। षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे सुशील अगिबले बॉलिंग ट्रॅक वरती।
यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय बॉल, अप्रतिम टायमिंग. हा बॉल होता पुढ्यात टाकला होता आणि त्याला मात्र पाठवलाय वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खूप दूरवरती. क्रिकेटचा क्लास, षटकार. मध्ये खेळतात. अर्थातच आज पनवेल तालुक्यातील एक संघ या ठिकाणी दाखल झाला. जीवन 11 भोकरपाडा या संघाचे कोणी पाठीराखे असेल त्यांना विनंती राहील की आपण या सन्मानपूर्वक मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि लिटिल स्टार धारोळ याही संघाचे कोणी पाठीराखे असेल तर त्यांना विनंती राहील की आपण सुद्धा या आपले मनपूर्वक स्वागत. सध्या लिटिल स्टार धारोळ संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बराच कालावधीनंतर आपण जर पाहिला तर या ठिकाणी आता सध्या गोरेगावच्या स्पर्धेमध्ये तो संघ दाखल झालाय. सुनील शेंडे यांच्या नेतृत्वाखाली. सुनील शेंडे यांना तुम्ही पाहता जे मात्र अंबरनाथ तालुका आदिवासी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. खर तर कौतुक सुनील शेंडे साहेबांचं देखील केलं पाहिजे. भोकरपाडा गावचे उपसरपंच सन्माननीय निखिलजी पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती राहील आपण या सन्मानपूर्वक सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपलं गोरेगाव नगरीमध्ये राऊंड विकेट यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग आणि या ठिकाणी आणखीन एक आपण पाहतोय दर्जेदार स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी फटका फर्स्टला आणि पहिला धक्का लागेल तो टीम जीवन 11 भोकरपाडा संघाला. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तुमच्या अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आहेत त्याच्यामुळे काळजी नसावी. चला मॅच सुरू करा. जितेंद्र आहेत बॅटिंग साठी आणि यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला. लेग कटर स्वरूपाचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज जितेंद्र. दुसरा बॉल डॉट आलाय. हा दुसरा बॉल होता डॉट आलाय. यावेळेस समोरच्या दिशेने प्रहार खूप कमालीचा आहे. सरळ बॅटने पुन्हा एकदा आपण पाहतोय फी मध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पॉवरफुल स्ट्रोक चाबूक शॉट, षटकार. मध्ये भोकरपाडा संघ खेळतोय. मला असं वाटतं की या नगरीमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा हा संघ कव्हर करतो आणि त्याच गावचे उपसरपंच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीने सलग लागोपाठचे 3 षटकार जर कोणत्या बॅटरने मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ऑन साइडला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय. हळूवार पद्धतीने बॉल चाललाय डीप मध्ये. तोपर्यंत या ठिकाणी एक जाम मिळणार आहे. अलॉंग द कार्पेट चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी शेंडे अँड शेंडे कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. लिटिल स्टार धारोळ संघाच्या वतीनं चांगला क्रिकेट. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात सध्या तरी एक नवीन अनुभव पाहायला मिळणार आहे. Yes, it is. It's a new experience for both team because one team. सन्माननीय रोहित ठाकूर साहेब आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. यावेळेस बॅटचा एज लागले. दरम्यान क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. वन टीम हॅव्हिंग पनवेल रिजन अँड another team having Ambernath region. Because of that, both are new for each other, and it's a new experience for both team.
यावेळेस देखील आक्रमण मिड विकेट क्षेत्रामध्ये खूप दूरवरती या बॉलला पाठवलंय, लांबच लांब दूरच दूर लांब पल्ल्याचा आणखी एक षटकार. वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. दीप पाटील मैदानावरती ते देखील चमकतायत. आदी पाटील त्यांनी देखील चांगली बॅटिंग केली आहे. 4 बॉलमध्ये 13 धावेंवरती दीप पाटील नाबाद आहेत आणि 3 बॉलमध्ये 7 धावेंवरती नाबाद आहेत आदी पाटील. 28 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने पनवेलचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि तर धारळ आपण पाहतोय बदलापूर वांगणी विभागामधील हा संघ आहे. 28 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशाल बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 साठी विशाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. बॅटिंग साठी आदी पाटील लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुम्हाला विकेटवरती पाहायला मिळेल. यावेळेस देखील आक्रमण केलंय, फटका चांगला आहे. काऊ फेजला क्षेत्ररक्षण ला जवाब आहे आणि फेकी देखील अचूक आली आहे. गॅदर करू शकले नाहीत बॉलला व्यवस्थित. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 29 रन्स. लॉस ऑफ द 1 विकेट. 29 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे, आपल्याला विनंती आहे. बॅटचं आतलं एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल डॉट असेल. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवरती. बॅटचं आतलं एज लागलं होतं आणि यष्टीरक्षकाने चांगल्या रीतीने बॉल लाडवलं. कॅरी झाला नाही. एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं होतं. ओम साई MTC लाईव्ह त्यांचं कौतुक आहे. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला खेचलाय आणि इथे मात्र इलिव्हेशन मिळणार नाहीये जास्त. सरळ शोधलंय क्षेत्ररक्षकाला, त्यांना दिली आहे फ्री होम डिलिव्हरी विदाउट OTP. विकेट. फलंदाज बाद. आपण खेळतायत. धूळ उडते. ती धूळ मैदानामध्ये येते. धूळ त्या बाजूने उडते. बंद करा, खेळू नका, विनंती आयोजकांच्या वतीने. समालोचक समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय आणि आज A1 जोडी आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मधून दोघांचा आवाज ऐकायला मिळेल. बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान अध्यक्ष मॅडी धुळे सर आणि उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण देखील दाखल झालेत. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. हवेत उंच बॉल गेलाय. आणखी एक विकेटची संधी आहे आणि आणखी एक फलंदाज आता माघारी परततील. विकेट. फलंदाज बाद. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अगदी गोरेगावची 8 बाईकची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर समालोचक ट्रॉफी देखील पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय मॅडी धुळे सर आणि राहुलजी चव्हाण सर बदलापूरची A1 जोडी यांच्या माध्यमातून प्रथमच यावर्षी समालोचक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळाली आणि पुढच्या वर्षी देखील ती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि त्या ट्रॉफीसाठी बदलापूर समालोचन समितीचे सदस्य त्यांचं देखील मोलाचं योगदान पाठीमागच्या वर्षी होतं आणि पुढच्या वर्षी देखील त्यांचं योगदान यामध्ये राहील.
परंतु कौतुक करावं लागेल एवन जोडीचं पाठीमागच्या वर्षी अतिशय चांगलं नियोजन आणि पहिल्यांदाच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये समालोचन ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळाली। दोघांचंही कौतुक खरं तर आपण करतोय कारण अतिशय चांगलं नियोजन दोघांच्या माध्यमातून समालोचक ट्रॉफीचं पाहायला मिळालं। 29 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 ला असतात 3 विकेट। ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। धावफलकावरती धावा आहेत 'शर्मा जी और लाइट सामने बल्लेबाज के आंख के ऊपर उसका जो इफेक्ट है वो हो रहा है, अब कृपया थोड़ा सा उसमें सुधार कीजिए। तीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल फुललेनचा बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने गेलेत 1 धाव प्राप्त होईल। डिसिप्लिन क्रिकेट फ्रॉम बोथ टीम 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावफलकावरती धावा आहेत 31 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सुरुवात खूप चांगली केली होती परंतु आता धारोळ संघ या सामन्यामध्ये पुनरागमन करतोय। 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि भोकरपाडा टीम 31 धावांवरती 3 बाद 3 षटकांचा खेळ पूर्ण। ड्रिंक्स ब्रेक। काम चालू है उसके ऊपर काम चालू है सर फिरोज सर। एकतीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते। पाठीमागच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 3 धावा आल्या केवळ आणि 2 सफल दार्जित केल्या तो विशाल यांनी। गोलंदाज अजय ओ हो व्हाट अ शॉट दैट इज जबरदस्त टाइमिंग पिकअप शॉट षटकार। जबरदस्त फटका आपण पाहिला पिकअप शॉट आधी पाटील यांच्या बॅट मधून आपला पाहायला मिळाला। ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनला त्याने टार्गेट केलंय। अजय यांच्यावरती मात्र दबाव त्यांनी वाढवलाय। पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 3च धावा आल्या होत्या। विशाल यांच्या षटक खूप चांगलं पाहायला मिळालं। पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न हवेत उंच गेला लीडिंग एज 3 खेळाडू बॉलच्या पाठीमागे परंतु वॅकंट एरियामध्ये नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि 2 धावा खूप वेगाने पूर्ण केल्या आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। आधी पाटील आक्रमणाला सुरुवात केली आहे। 7 बॉल मध्ये 17 धावांवरती नाबादत 39 धावांवरती पोहोचलाय G111 भोकरपाडा संघ। लिटिल स्टार धारोळ आणि त्यांच्या विरोधामध्ये G111 भोकरपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते।
39 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजय यांच्यावरती आक्रमण केलंय. पाठीमागच्या षटकामध्ये विशाल यांनी केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा आदी पाटील यांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आदी पाटील यांच्या बॅट मधून आणखीन एक देखणार षटकार 6 धावा. आदी पाटील मेन ऑन दी फायर. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आदी पाटील. पाठीमागे आपण डीजेचं गाणं देखील ऐकलं. झाला हल्ला, परंतु आता हल्ला बोल केलंय. आदी पाटील यांनी 9 बॉल मध्ये 23 धावेंवरती नाबाद आहे. पाठीमागचा बॉल जरूर निर्धाव आलाय, परंतु अजय यांच्यावरती आक्रमण केलंय. आदी पाटील आक्रमक फलंदाजी. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकच धाव तिथे प्राप्त होईल. फेकी अचूक आहे आणि अचूकता पाहायला मिळते. धावपलकावरती धावा आहेत 46-46. लॉस ऑफ द 3 विकेट. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. 15 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेल्या आपण पाहतोय. आदी पाटील 10 बॉल मध्ये 24 धावेंवरती नाबाद आहे. 240च्या स्ट्राईक रेटनं त्याने बॅटिंग केली आहे. चला, विनंती आहे आपण उठून इतरत्र जाऊ नका, ही विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीने. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. यावेळेस प्ले अँड मिस आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. आदी पाटील यांच्यावरती मात्र जबाबदारी आता असणार आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 46 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. (46) लॉस ऑफ 3 विकेट. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. ज्यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 47. लॉस ऑफ 3 विकेट. आदी पाटील आक्रमण केले. 11 बॉल मध्ये 25 धावा त्याने देखील बनवल्यात, परंतु धारोळ टीम देखील इथे आक्रमण करते. लिटिल स्टार धारोळ टीम. विशाल यांनी अप्रतिम गोलंदाजी. पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 3च धावा खर्च केल्या होत्या. 2 सफलता विशाल यांनी अर्जित केल्या होत्या आणि अंतिम षटकामध्ये देखील त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट विशाल. फुलर लेनचा बॉल. इथे धावबादची संधी निर्माण झाली होती आणि बचावलेत फलंदाज. एक धाव कंप्लीट झाली आहे. बॉलला गॅदर करू शकले नाहीत. पाठीमागच्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी आणि फुलर लेनची गोलंदाजी. जास्त रूम मात्र देत नाहीयेत विशाल. चांगली गोलंदाजी केली आहे. पाठीमागच्या षटकामध्ये देखील केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या आणि याही षटकामध्ये अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल त्या ठिकाणी दोन्ही बॅट्समनने कंप्लीट केल्यात. 48 लॉस ऑफ 3 विकेट. एका बाजूने पनवेलचं क्रिकेट आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण बदलापूरचं क्रिकेट पाहतोय. अंबरनाथचं क्रिकेट पाहतो. यावेळेस सरळ बॅटने प्रहार केलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. बॉल सरळ सीमारेषच्या पलीकडे. सरळ बॅटने प्रहार. लॉफ्टेड अप ड्राईव्ह. धावा मिळतील 4 आणि 50 अप झाली आहे. बॅटिंग करणारी टीम अर्थात G111 भोकरपाडा. 52 धावा धावपलकावरती.
ना तेरे पार्टी राहुलजी चव्हाण सरांकडून असणार आहे. आगमन झालंय त्यांचं, आपलं देखील स्वागत आहे. बावन्न धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचा देखील काल जन्मदिवस होता. लहान मुलं हा अगोदर बाहेर आला होता बॅट्समन. कमिटी सोबत चर्चा त्याच्यावरती करा. फिरोज सर, बॅट्समन अगोदर बाहेर आला होता. नियमानुसार काय आहे ते तुम्ही सांगा. बॅट्समन आउट आहे. चला, टाइम आउट पद्धतीने त्यांना बाद दिलं गेलंय. क्रॉसिंगचा एक नियम असतो, जो आउट झालेला बॅट्समन आहे त्याच्या अगोदर बॉर्डर लाईनच्या आतमध्ये नवीन बॅट्समन पोहोचला पाहिजे, असा नियम असतो क्रिकेटमध्ये. 52 धावा धावपलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅट्समन सोहम मैदानावरती दाखल झालेत. 52 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. 1 धाव इथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 53. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा 1 बॉल अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज विशाल कमालीची गोलंदाजी केली. 1.5 षटकांमध्ये केवळ 10 धावा आणि 3 महत्वाच्या सफलता विशाल यांनी मिळवलेल्या आपण पाहिल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेस शेवटच्या बॉलवरती आक्रमण. काऊ फेजला फेकून दिलाय बॉलला आणि या डावाचा शेवट गोल केलाय.
षटकार ठोकलाय फलंदाज करण यांनी आणि एकूण धावफलकावरती धावा असतील 59. 60 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी धारोळ संघासमोर असणार आहे. 60 इज द टार्गेट. 60 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. आणि ज्यावेळेस खेळाचं उत्तरार्ध सुरू होणार आहे मायक्रोफोनवरून आपण आवाज ऐकणार आहोत. द व्हॉइस ऑफ मानकिवली बदलापूर राहुलजी नामदेव चव्हाण ज्यांचा नुकताच काल वाढदिवस साजरा केला आपण आणि त्यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधून खेळाच्या उत्तरार्धामध्ये या ठिकाणी ऐकणार आहोत. धावा डिपेंड होतील की मग चेस होतील हे ऐकवण्यासाठी राहुलजी चव्हाण यांना आपण आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. MS थोडंसं बेस द्या कारण आमचा आवाज थोडासा पातळ आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वते सर्व कार्य सुस्पर्धा. खूप चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. आमदार चषकाचं दमदार नियोजन आपण एन्जॉय करतोय. खर तर एक मोठा क्रिकेटचा सोहळा तुम्हाला जरूर पार मिळेल. गोरेगाव नगरीमध्ये म्हटलं की नेहमीच विशेष प्रेम आम्हाला नेहमीच मिळत असतं आणि आज देखील त्यांच्या प्रेमापोटी आम्ही या स्पर्धेमध्ये जोडले गेलो. खरं तर लग्नसराई सुरू आहे आणि आता नुकताच आम्ही देखील एक विवाह सोहळा संपन्न करून मात्र तिथे अँकरच्या भूमिकेत होतो आणि आता या स्पर्धेमध्ये जोडलो गेलोय. मनपूर्वक स्वागत सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज गोरेगावकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला संघ तुम्हाला पार मिळेल जर्मन क्रिकेट संघ बोकडपाडा, तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय धारोळ CC धारोळ. या 2 टीमच्या दरम्यान एक ताकदवर मॅच तुम्हाला जरूर पार मिळेल. लिटिल स्टार धारोळ B हा संघ तुम्हाला पार मिळेल. मैदानावरती तुम्ही पाहताय पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना बोकडपाडा टीमनं धावा कुठल्या 59 आणि आता 60 धावांचं लक्ष तुम्हाला जरूर या मॅच मध्ये पार मिळेल. आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती कबीर शेंडे आणि अनिल शेंडे ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. चांगला क्रिकेट आपल्याला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये गोलंदाजी पार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय षटक क्रमांक 1 रितेश.
कबीचा पहिला बॉल चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डिग बॅकवर्ड पॉइंट रिदन सीमारेषा पार चौकार. चौका ठोकला पहिल्या बॉलवरती दमदार सुरुवात तुम्हाला बाल मिळेल. कबी शेंडे स्ट्रायकिंग वरती तुम्हाला बाल मिळेल. मी आधीच म्हटलं होतं दोन ताकद टीमच्या दरम्यान ही लढत आपल्याला पार मिळते. टॉस तिथे जिंकला होता टीम धारोड संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम बोकडपाडा. या संघाला पुढचा बॉल फटका पोचलाय. गोलंदाज तर हसलाय फलंदाज रुसलाय कारण त्याला इथून परतावं लागेल माघारी. हा पहिला धक्का तुम्ही पाहता टीम धारोड बी संघाला. फलंदाज कबी शेंडे विनर अशी आपण मॅच खेळतोय. त्यामुळे टीम मिझिया 11 बदलापूर बी आपण कुठे जायचं नाही आपण थांबायचं. यानंतर आपली मॅच या दोन टीमच्या दरम्यान जो संघ इथे जिंकणार आहे त्या संघासोबत तुमची मॅच आहे त्यामुळे आपण कुठे जाऊ नका. कबी शेंडे आउट झालाय. खरं तर एक चांगला बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याने धारोड संघासाठी नेहमीच खेळलाय. परंतु आज मोकाच्या निर्णायकसाठी धोक्याची घंटा आता वाजली आहे टीम धारोड संघासाठी. कारण पहिला बॉल मी म्हणेन गॅप्स ऑफ सिलेक्शन आपण पहिला पॉईंट रिझनमध्ये पाहिलं होतं. क्षेत्र मोकळं आहे त्याच दिशेला पुश करून खुश राहू ही परिस्थिती आपण पाहिली. परंतु पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा फसला आणि अखेर आता जड पावल्यानं कबी शेंडेला मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर बद्रावरती विशाल आता दाखल झालाय. विशालला या मॅच मध्ये विशाल खेळी करावी लागेल कारण 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये थोडंसं मोठं आहे. त्यामुळे आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेला देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रितेशला तुम्ही पाहताय. रितेश आगिवला गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. समोर तुम्ही पाहताय तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर दाखल झालाय विशाल. संकटमोचक कामगिरी विशालला या मॅच मध्ये करावी लागेल कारण 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये पॉवर प्लेच्या 2 ओव्हर फोडावं लागतील. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यानंतर एक चांगला स्कोर जरूर पार मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील टॅप करायचा प्रयत्न बॅटची कडा घेतली. त्यानंतर बॉल मात्र शॉर्ट बड विकेट ट्रॅव्हल होतो. डीप मधून क्षेत्ररक्षक 12च्या वेगाने पोहोचलाय. झपाट्याने बॉलवरती आलाय. बॉलला तुम फेक करतोय म्हणजे ती सिंगल. आणि आता स्ट्रायकिंग वरती तुम्ही पाहता अनिल शेंडेला जो मागील 3 बॉलवरती आपण पाहिलं जवळजवळ 4 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा होता आणि आता त्याला स्ट्राईक मिळतीये. त्यामुळे तो देखील आता स्ट्रायकिंग वरती दाखल झालाय. 60 धावांचं लक्ष टार्गेट थोडं मोठं आहे परंतु धारोड नाव कुठे छोटं आहे. हा ट्रॅकर बॉल खेचला ऑन साइडला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक जज करण्याचा प्रयत्न करतोय. नो मास लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्जळ स्तरी चेंडू लँड होते. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना स्कोर बोर्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती चौकाराला धमाकेदार सुरुवात झाली असं वाटलं होतं. धावफलक आता प्रचंड वेगाने पुढे सरकेल परंतु त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजाने केला. रितेश आगिवला हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. रितेश आगिवले आहेत गोलंदाजी मार्कवरती. त्यामुळे आता पुढचा बॉल कमबॅक करायचा प्रयत्न ते करतात. 5 बॉल आतापर्यंत टाकून झाले. धावा खर्च केल्या 7. विकेट मिळाली 1. बागपोडला गेले. पंच करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे भाग मिल्का भाग ही परिस्थिती असताना अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. नाही गोरेगाव नगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला उन्हाचा तडाखा किती असू दे तुम्हाला गारगारच वाटणार कारण तेवढं प्रेम असतं त्यांचं. प्रत्येक खेळाडू असेल प्रत्येक मान्यवर असेल नेहमीच मान सन्मान सोहळा ते करत असतात. खरं तर बाबूशेठ बुबेरे यांच्या कटआउटला जाऊन मी म्हणेन क्षेत्ररक्षक धडकला होता. गोरेगाव म्हटलं की एबन जोडी बाबूशेठ बुबेरे आणि त्यांच्या साथी अमजदजी बुबेरे त्यांचा कटआउट देखील आपल्याला पार मिळतोय. धावफलक षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या ओव्हरच्या अंती 11 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती प्रणित आलेत.
षटक क्रमांक 2 साठी पहिला बॉल फुलटॉस होता इनफिल्डच्या वरनं घेतलाय व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक हळूवारपणे बॉलवरती येतोय एक चांगला जेल त्याने तिथे टिपलाय आणि अखेर विशालला इथून मैदान सोडावं लागतंय धक्के पे धक्का फौरनच बाद धक्का दुसरा लागलाय चला पंच काहीसा इशारा करतात गुरुदाच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला चला तिसरे पंच चला पंच चेक करतील नक्की घडलंय काय गेम ऑन या वेळेला देखील अपील तर केले परंतु पंच सहमत नव्हते डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पार मिळेल पहिल्या बॉलवरती बॅटर आउट झालाय दुसऱ्या बॉलवरती चेंडू डॉट आलाय 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये टार्गेट थोडंसं मोठं त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत भीमडेन कमबॅक केलाय गोलंदाजी करत असताना टीम बोकडपाडा संघाच्या माध्यमातून या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय टोटल 8 बॉल आतापर्यंत फेकून झाले त्यामध्ये 11 धावा खर्च केलेत अजून 2 बॉलवरती भीमडेन बॅटचा चेहरा ओपन करून दिला नाहीये बॅटरला गोरदास प्रणीतच्या माध्यमातून चला गेम ऑन चला पंच चेक करतात इथे लाईन चेक करावी लागेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर होतं त्यामुळे पंचाने दोन्ही हात खोललेत त्यांनी सांगितले हा व्हाईट बॉल आहे धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार मिळते आतापर्यंत 12 2 गडी आउट झालेत धावफलक तुम्हाला पार मिळेल 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात खोदून काढण्याचा प्रयत्न होता अंपायर सिग्नल नो बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय गोलंदाजाच्या शैलीमध्ये आय थिंक आक्षेप त्यांनी नोंदवलाय त्यामुळे पंचांनी सांगितलं नो बॉल आहे थ्रो गोलंदाज इथे मात्र चालणार नाहीये त्यासाठी पंचांनी इथे मात्र नो बॉल घोषित केलाय तोच पण आपण खाली बसून घ्यायचंय पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय त्यामुळे आता पंच म्हटलं की न्याय देता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी पाहिलं की हा तिथे झटकलाय त्यामुळे आता नो बॉल त्यांनी घोषित केला एक धाव कंप्लीट आहे ना पंच धावत असताना फक्त नो बॉलचा 1 रन मिळणार आहे बाकी रन मिळणार नाहीये त्यामुळे पंचांनी आता नो बॉल घोषित केला धावफलक 13 न पुढे सरकेल एका धावेने पुढे सरकेल 13 या आकड्यावरती अरुणभाई बुबेरे आपण संपर्क साधा तेरा
सुस्वागतम 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 या दरम्यान आमचे कैसरच्या बुबेरे यांचं आगमन झालंय. बळपूर्वक स्वागत आहे. फुलटॉस बॉल आक्रमण ऑन साइडला खेचला बडविकेटला वाराशी वार्तालाप करत असताना हवा गेस साथ घटक संघ संघ बॉल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. मेजबानी होती दोन्ही हातांना स्वीकारली आहे. फटका घेतला ऑन साइडला मड विकेटला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बागील बरोबर ते आपण पाहिलं गोलंदाज पणितला तिथे मात्र बाद करण्यात आलं. नवीन गोलंदाज यश आलाय तुटून पडलाय मैदानावरती. तुम्ही पाहता जितेंद्रच्या बाटपदुरा षटकाराला दारोडा संघ म्हटला की या पंचकृषीतील एक ताकदवर संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि नेहमीच आदिवासी संघ एक शिस्तबद्ध संघ म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आतापर्यंत आपण पाहतो या मॅच मध्ये काय खेळ दाखवलाय. समोरचा संघ देखील रसायनी मौपाडा परिसरातील एक ताकदवर संघ एक चांगला संघ देखील त्यांची ओळख आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिळवणं चेंडू इथे मात्र फील्ड झाला. दरम्यान उचलून फेक करतील. धावफलक सिंगाच्या साथीने पुढे सरकतोय. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 20 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला जरूर पार पडेल. 60 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आतापर्यंत 20 धावा इथे मात्र जमा केल्यात. अजूनही 40 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचे. चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये. अजूनही 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 धावाची गरज आहे. प्रत्येक बरोबर ती 2 धावा एकटं लागतील. इथून मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ढकलण्याचा प्रयत्न होता. धाबे ते मिळणार नाहीये. अमजदभाई बुबेरे यांचं आगमन झालंय. बडपूर्वक स्वागत. धावफलक 20 च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला स्कोर एकला घेतल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगल मिळते सिंगल डबलचं क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. फरदीन भाई यांचं आगमन झालंय. भरपूर्वक स्वागत या पण मंचावरती. आमची एबन जोडी मी नुकताच उल्लेख केला होता की बाबूभाई बुबेरे आणि अमजदभाई बुबेरे यांचा कटआउट आपण मैदानावरती पाहतोय. आणि नुकताच आपण पाहतोय दोन्ही मान्यवरांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्यामुळे टीमची टोटल आता पुढे सरकत असताना अजूनही 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. आणि 39 धावा चेस करावा लागतील टीम दारोड संघाला. सर टाइमपास करू नका. कैसर चाचांना देखील सांगितले पटापट आपण आता मॅचला सुरुवात करू. चार ओव्हरसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. त्यामुळे आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. टाइमर देखील ऑन आहे. सुस्वागतम याच दरम्यान आपण पाहतोय ज्या मान्यवरांची आपण गेल्या 3 रात्रीपासून आतुरतेने वाट पाहतोय ते आमचे बदलापूर शहराचे भाग्य विद्यार्थी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आदरणीय प्रवीण भाऊ राऊत साहेबांचं आगमन होतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. खरं तर डोंगरिया बैलाचे मालक आमचे नाथ दिग्गज बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव प्रवीण भाऊ राऊत यांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रनामांकित असलेलं नाव तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमचे प्रवीणजी राऊत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतं. आणि त्यांच्या साथीने आपण पाहतोय आमचे उमेशजी राऊत साहेब हे देखील जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपण आलात या स्पर्धेमध्ये. खरं तर आपला मोलाचा वेळ आपण दिला. आपला मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ड्राईव्ह केला ऑन साइडला घेतला मिड विकेटला फटका चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. सिंगल बैठे दुसरीचा प्रयत्न करतात. नकार दिला. सिंगलच्या साथीनं धावफलक आता पुन्हा पुढे सरकत असताना 24. मुख्य मंचावरती आपण पाहतोय खरं तर प्रवीणजी राऊत साहेबांचं आगमन झालंय. बहुजन युवा नेतृत्व रायगड ठाणे जिल्हा. आणि साधारण मी उल्लेख करत असतो फक्त क्रिकेट नाही तर मग दही काला उत्सव असेल दही हंडी असेल नेहमीच ज्यांचं नाव आपण आवर्जून ऐकत असतो. खरं तर
सद्गुरू एकता मित्र मंडळ. मग बदलापूर नगरीमध्ये प्रथमतः 8 थर नावण्याचा कोणी विक्रम जर केला असेल तर आमचे स्वर्गीय मोहनशेठ राऊत साहेब जे मात्र तेव्हा उपस्थित होते, त्यांच्या डोळ्यासमोर 8 थर लावले होते आणि त्यानंतर जल्लोष आपण पाहिला होता सद्गुरू एकता मित्रमंडळ शिरगावचा. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार वसूल केलाय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पार बेल आतापर्यंत 30. तीन बॉलचा खेळ संपन्न झालाय. 30 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. 2 विकेट आतापर्यंत पडले जरूर, परंतु मैदानावरती धारोळा संघ 60 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करतोय. आतापर्यंत आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 30 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात, परंतु पुन्हा एकदा पुढच्या 15 बॉलवरती 30 धावा जमा करायच्या आहेत. डॉट बॉलची समाप्ती होत असताना रितेशचा वापर करण्यात आलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 मध्ये डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न तो करतोय आणि त्यामुळेच की काय आता धावफलक पुन्हा एकदा थांबलाय 30 आकड्यावरती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 धावा धावफलकावरती आता जोडले गेल्यात. कोणता सज्ज होतोय. फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळला फटका पोचला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा फुलवत असताना एक चांगला झेल त्याने टिपलाय आणि अखेर आता मैदान सोडावा लागेल. धक्के पे धक्का फडूनच बाद. एक बॉलचा खेळ आता इथे मात्र शिल्लक आहे. धावफलक 30 आकड्यावरती पुढे पुढे थांबलाय. 3 फलंदाज आउट झालेत. या वेळेला देखील गोपणी सारखी बॅट फिरवली. बॅटची कडा एसच्या मागे एक चांगला झेल टिपला आणि आता योगेश आगिवलेला देखील इथून मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. 3 ओव्हरचा खेळ आता संपन्न झाला. धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पार बेल. अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे आणि 30 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात.
7 धाबाचं लक्ष होतं या बॅचमध्ये, त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना मी म्हणेन चांगली सुरुवात जरूर झाली होती. पहिल्या बॉलवरती कबीर शेंडेनं खरं तर चौकार ठोकला होता असं वाटलं होतं. धमाकेदार सुरुवात केली आहे टीम धारोड संघाने, परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय मध्यवरती. आणि खास करून मी गोलंदाज रितेशचं कौतुक करेल ज्याने 2 षटक टाकत असताना खूप चांगली कामगिरी केली. विनर विरोधात विनर अशी मॅच आपण खेळतोय, त्यामुळे टीम मिजिया बदलापूर आपण कुठे जायचं नाही. आधी पाटील पहिला बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अनिल शेंडे मंत्र्यावरती दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. अगदी कानाच्या लगत बॉल मात्र निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. नो बॉल, फ्री हिटचा इशारा तुम्हाला जरूर पाल मिळेल. 31 31 धाबा फलकावरती जोडले गेले. लेफ्ट सीमरचा वापर आता करण्यात आलाय. आधी पाटील हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. स्टाकिंगवरती तुम्हाला पार मिळतोय बॅटर अनिल जो सलामीला दाखल झालाय. बाळा माने आणि त्यांच्या साथीनं फिरोज खान सर अशी नामांकित पंच कमिटी तुम्हाला पार मिळेल. बाळा माने असतील, फिरोज खान असतील आणि आमचे तिसरे पंच निरंजन सावंत सर जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. फटका चांगला आहे फीटच्या बॉलवरती ऑन साइडला बळवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 32 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. अजून 28 धाबाची गरज या बॅचमध्ये. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिंगल डबलने आता काम चाललं नाहीये. टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकाराची आतिषबाजी आता या मॅचमध्ये करावी लागणार टीम धारोड संघाला देखील. ताकदवर संघ आहे या पंचक्रोशीतील एक नामांकित संघ म्हणून त्याची ओळख आहे. लेफ्ट नंबर विकेटना यावेळेला देखील गोपनी सारखी बॅट फिरवली होती. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. बॅटम पॅडच्या मधनं भन्नाट वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न जर होता. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. फर्दच बाद. अजून एक धक्का लागतो टीम धारोड संघाला. आता मात्र संघ पूर्णपणे अडचणीत सापडला या बॅच मध्ये आणि आता सलगचा अजून एक धक्का. फर्दच बाद. गरज टार्गेट इथून मात्र सेट करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला जरूर केला, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय भद्रावती टीम बोकडपाडा संघाच्या माध्यमातून. जर्मन क्रिकेट संघ बोकडपाडा विरोधात लिटिल स्टार धारोड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठा सामना आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज आधी स्टाकिंगवरती सुनील. इथे देखील बॅटम पॅडच्या मधनं बॉल मात्र चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. रक्षक थोडीशी बीट झाले. धाव मिळते सिंगल बाईकच्या स्वरूपात. सिंगल मिळते. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 33 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. या बॅच मध्ये आपण पाहतोय जबरजबळ 15 चेंडू मध्ये आपण पाहिलं होतं. खरं तर 15 चेंडू मध्ये धावा बनल्या होत्या 30 आणि पुढच्या 15 चेंडू मध्ये 30 धावाची गरज असताना मी म्हणेन गुरुदाजी चांगली केली. 4 बॉल टाकत असताना फक्त 3 धाबा इथे खर्च केल्या. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोल गिरकी घेतली होती. इथे देखील अपील आपल्याला पाहायला भीतीये. गोलंदाज सज्ज होतो आधी. या वेळेला देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाला डीप मध्ये मिड विकेटला. सिंगल तिथे देखील मेल. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा आता हळवारपणे पुढे सरकत असताना 4 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. धावफलक 34 आकड्यावरती तुम्हाला पाल बेल. अजून या मॅच मध्ये आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 6 चेंडू मध्ये 26 धाबाची गरज.
धन्यवाद डीजे एमएस आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. नुकताच ज्यांचं मंचावरती आगमन झालंय ते सर्वांचे आपल्या लाडके बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख आदरणीय प्रवीणजी राऊत साहेब आणि ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्याचे बहुजन युवा नेतृत्व आहेत. एक गोष्ट जरूर राहुल चव्हाण सर आम्हाला सांगावीशी वाटेल की नुकताच याच वर्षी जो मुंबईमध्ये संविधान गौरव सोहळा संपन्न झाला त्यामध्ये प्रवीणजी राऊत साहेबांना युवा रत्न पुरस्कार देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लाडके माजी कृषी मंत्री आणि आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. म्हणजेच प्रवीणजी भाऊ राऊत यांचं विशेष कौतुक करायला हरकत नाही आहे कारण बदलापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला तो अर्थातच प्रवीणजी राऊत साहेबांच्या माध्यमातून. जर या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर ऐराबाई बुबेरे आमचे बाबूबाई त्यानंतर अमजदबाई अक्रमबाई आणि आमचे मेसाबाई आणि अमरबाई या सर्वांच्या वतीनं त्यांचा मनापासून विशेष आभार. क्या बात आहे. खरं तर नेहमीच चांगली माहिती माळी सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते आणि इथे देखील आपण पाहतोय खरं तर प्रवीणजी राऊत साहेबांचं आगमन झालंय. नेहमीच विशेष प्रेम असतं मग क्रिकेट असेल तदनंतर बैलगाड्या शर्यत असेल दही काला उत्सव असेल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. षटक क्रमांक 5चा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पार मिळतोय. मंदार आले गुरुदाची मार्कवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल सारा डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. खरं तर ही स्पर्धा आपल्याला पार मिळतीये ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आणि आमचे साथी समालोचक प्रथमेश ठाकूर जे मात्र कालच्या रात्रीमध्ये इथे समालोचन करत होते. धावफलक 5 बॉलचा खेळ शिल्लक 24 धावांची गरज आहे. पहिल्या रात्रीमध्ये मी म्हणेन प्रथमेश ठाकूर जोडले गेले होते आणि त्यांनी सांगितलंय ओमसाई एमटीसी लाईव्ह बेस्ट क्वालिटी आणि ब्रँड लाईव्ह म्हणून त्यांनी उल्लेख केला आणि स्पर्धा देखील ब्रँड आहे अशी कमेंट त्यांची युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पार मिळते. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर प्रथमेश ठाकूर तुम्ही देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे तुमचे बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मध्ये अजूनही 20 धाबांची गरज आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न 20 मध्ये घेतलाय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल. एक सिंगल एकवडली दुसरीचा प्रयत्न करतायत 2 धाबा येथे देखील प्रचंड गतीने एकवडा जातात. 3 बॉलचा खेळ शिल्लक 18 धावांची गरज या बॅच मध्ये. धावफलक तुम्हाला पार मिळेल 3 बॉल मध्ये 18 धावा. आता इथून चेस करायचे 3 मोठे फटके मारावा लागतील 3 बिग हिट इथून मात्र करावा लागतील या बॅच मध्ये. कारण आपण पाहतोय धावफलक आतापर्यंत 42 सगळ्यावरती थांबलंय त्यामुळे 18 धावा इथून चेस करायचे. 3 बॉल मध्ये 18 धावा चेस करावा लागतील या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळला लॉंग ऑनला स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 बॉल मध्ये 18 धाबाची गरज असताना आपण पाहतोय बॅट्समन सुनीलचा हा पहिला बार षटकार. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता बिना संघर्ष के यहाँ पर कोई मान नहीं होता है. जब तक न पडे चिन्ह हातोडे के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता. या बाजमध्ये आता संघर्ष वाढलाय कारण अजूनही आपण पाहतोय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबाची गरज आहे. इथे जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. बिग हिट करण्याचा प्रयत्न 20 मध्ये घेतला क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलला अडवलाय त्यामुळे मिळेल ती सिंगल. जर षटकार आला असता तर शेवटच्या बॉल पडता सामना आपल्याला रपंट पाला मारला असता. परंतु जरानी तरचं क्रिकेट नाहीये कारण भरपूर मेहनत मैदानावरती बोकडपाडा टीमने देखील केली आहे. बदलापूर नगरीमध्ये स्वागत आहे बोकडपाडा टीम. आपण देखील
इथे मात्र जोडले गेल्यात ही स्पर्धा खेळण्यासाठी एक शिस्तबद्ध संघ बनून ओळख घ्या बोकरपाडा टीमची, त्यामुळे त्यांचे लाभाचा उल्लेख बाय लाभा आणि आज देखील भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. त्यामुळे अजूनही आता शेवटचा एक बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 धावांची गरज आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, परंतु हा सामना आता इथे जिंकलाय टीम जयमान क्रिकेट संघ बोकडपाडा संघाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम लिटिल स्टार धारोळ तुम्ही देखील चांगलं खेळलात या स्पर्धेमध्ये, तुमचंही मन